देवेंद्र फडणवीस यांचा 3 दिवसीय दावोस दौरा आज पूर्ण झालाय। या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांसह उद्योगमंत्री उदय सामंतही सहभागी झालेले। वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये महाराष्ट्रासाठी तब्बल 30 लाख कोटी रुपयांचे गुंतवणूक करार करण्यात आले। तसंच 7 ते 10 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसंदर्भात चर्चा झाली असून पुढील 1-2 महिन्यात एमओयू होतील अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली। तसंच 18 देशातल्या कंपन्यांनी महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक केली असून या गुंतवणुकीमुळे जवळपास 30 लाख लोकांना रोजगार मिळेल अशी माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी दिली। गुंतवणुकीचे करार जे आपण केले आहेत किंवा जे काही गुंतवणुकीच्या अनाउन्समेंट आपण केलेल्या आहेत त्या 30 लाख कोटी रुपयाच्या आहेत। ही जी काही गुंतवणूक आहे यामध्ये इंडस्ट्री सेक्टर आहे, याच्यामध्ये सर्व्हिस सेक्टर आहे, याच्यामध्ये ॲग्रिकल्चर आहे, याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचं क्षेत्र आहे। सगळ्या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात ही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे। जी इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे येते त्याचा जर आपण एकूण हिशोब लावला तर याच्यामध्ये 83% जे काही करार आहेत एकूण करारांपैकी यामध्ये FDI आहे, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे। बँक कर्मचाऱ्यांसाठी 5 दिवसांचा आठवडा लागू करण्याच्या मागणीवरून केंद्र सरकार विरोधात तीव्र असंतोष व्यक्त करण्यात आलाय। याच पार्श्वभूमीवर युनायटेड